आणखी एक महत्त्वाची बातमी, विजय शिवतारे उद्या फडणवीसांची भेट घेणार आहेत। दौंडच्या रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर विजय शिवतारे मुंबईकडे रवाना होतील। बारामतीमध्ये आजची परिस्थिती फडणवीसांना सांगणार असल्याचंही शिवतारेंनी म्हटलंय। मुंबईमध्ये उद्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर पुढची दिशा ठरवणार असल्याचं शिवतारे यांनी म्हटलेलं आहे। सध्या ते हॉस्पिटलमध्ये आहेत, मात्र तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते थेट मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, कारण त्यांना बारामतीतून अपक्ष लढायचं आहे। शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना आताच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट होते। मग काय सांगणार, तब्येत नेमकी आता कशी आहे आणि गेल्या 2 दिवसांमध्ये तुमच्या भेटीगाठी सुद्धा झालेल्या आहेत काही नेत्यांच्या, काय नेमकी चर्चा झाली? नाही, तब्येत ठीक आहे आता। फूड पॉयझनिंग ज्याला म्हणतात, आता ठीक आहे। म्हणजे जो काही तो फूड पॉयझनिंगचा प्रकार होता त्याच्यावर बराच कंट्रोल त्यांनी केलेला आहे। म्हणून आज आता मुंबईला चालले, उद्या काही बैठक आहेत। बैठका नेमकी मुख्यमंत्र्यांसोबत पुन्हा तुमची बैठक आहे अशी माहिती मिळते, काय नेमकी? आता बऱ्याच नेत्यांची बैठक आहेत। माझी बाजू जसं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं तशी माझी बाजू त्यांना देखील समजावून सांगणार आहे। आणि जरी महायुती असेल तरी प्रत्येक सीट जिंकणे ही जर मेरिट असेल तर कदाचित ते ऐकतील सुद्धा। इलेक्टिव्ह मेरिट हा अल्टिमेटम असेल तर त्याच्यामध्ये अजित पवारांची काय परिस्थिती आहे हे मी तिथेही सांगितलं होतं, आजही उद्याही मी तेच सांगेल। जर सीट जाणार असेल तर ती सगळ्यांना लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून एक प्रॉपर लढाई होऊन ती सीट जिंकणे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहील। काय अजित पवारांकडनं काही तुम्हाला निरोप किंवा काही चर्चा? काय नाही। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।